आता दिसते. हो. आता नीट लक्षात घ्या बा, फर्स्ट प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम अशा बऱ्याच प्रॉपर्टी आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत, की जर असा कुठला असेल y log of b x म्हणजे log y इक्वल टू log टू द बेस b ऑफ x, म्हणजे बेस जो आहे त्याचा तो b आहे आणि त्याचं फंक्शन जे आहे ते x आहे. लॉगचा बेस हा b आहे, फंक्शन x आहे, असा कोणीतरी टर्म आहे. तर हे इक्विव्हॅलेंट असते. आता हे लॉगॅरिथम हे एक्झॅक्ट ऑपोजिट असतं एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या आणि एक्सपोनेन्शियल फंक्शन एक्झॅक्ट ऑपोजिट असतं लॉगॅरिथम. ही प्रॉपर्टी डेरिव्हेटिव्ह मध्ये आपण परत वेळेला यूज केलेली आहे. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये आहे. तर मी तुम्हाला सांगायचो का, लॉगॅरिथम जर का तुम्ही लेफ्ट साइडला शिफ्ट केलं तर तो एक्सपोनेंट मध्ये कन्वर्ट होतो आणि जर तुम्ही एक्सपोनेंट इक्वल टूच्या त्या साइडला शिफ्ट केलं तर तो लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट होतो. असं एकमेकाच्या रेसिप्रोकल असतात, म्हणजे लॉग इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एक्सपोनेंट असतं. एक्सपोनेन्शियल फंक्शन हे दोघे एकमेकाचे इनव्हर्स चालतात. एकमेकाला उलट केले की ते तसे तयार होतात. म्हणजे इथं पहा, लॉग टू द बेस बी ऑफ एक्स दिलं, तर मी याला कसं लिहू शकतो, जर मी या लॉगला इकडच्या बाजूला शिफ्ट केलं म्हणजे वाय कडे, तर मला त्याला असं लिहावं लागतं, म्हणजे तो लॉगचा जो बेस आहे बी तो रेस टू हा वाय तयार होऊन जातो. म्हणजे पहा, बी रेस टू वाय आणि मग तिकडचा उरलेला फक्त एक्स. समजलं का? तो लॉग जेव्हा इकडे शिफ्ट झाला त्या टाइम त्या लॉगनी त्याच्या बेसला एक्सपोनेंट मध्ये कन्वर्ट करून टाकलं. आलं लक्षात? हो. आता तुम्हाला एक्झाम्पल घेऊन सांगतो. जसं की असेल पहा, y इज इक्वल टू लॉग ऑफ 3x. तर हा लॉग 3 जेव्हा इकडे येईल तेव्हा काय तयार होईल, ते 3 रेस टू इकडची टर्म रेस टू मध्ये येते बेसला इज इक्वल टू इकडचा x ऍज इट इज, याला एक्सपोनेंट मध्ये करूया. समजलं? लॉगला जो इकडे शिफ्ट केला तयार होतो. समजलं हे? हो सर. परत एकदा घेतो पहा. समजा असं असेल, साइन ऑफ x इज इक्वल टू लॉग टू द बेस e ऑफ 5. तर काय येणार सांगा? काय लिहू आन्सर? हा लॉग e जर इकडे घेतला तर काय होईल? काय होईल? बेस ना, बेस काय e रेस टू हा इथला साइन ऑफ x इज इक्वल टू हे उरलेले 5 इकडे. समजलं? समजलं का? हॅलो, अरे समजलं का? नाही असं फंक्शन असतं. ह्या रूल वापरायचे तुम्हाला. रूल कसा वापरतो मी ते सांगतो तुम्हाला. समजा असं असेल, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू लॉग टू द बेस ई ऑफ 3. तर तुम्ही याला कसं सॉल्व्ह करणार? हा लॉग टू द बेस ई इकडे घेऊन जा. तो इकडे येण्याच्या बदला काय होतो, लॉग निघून जातो, ई एक्सपोनेंट मध्ये येतो, म्हणजे ई त्याचा बेस होतो, एक्स स्क्वेअर हा त्याचा रेस टू होऊन जातो आणि हा आन्सर 3 करतो समोर राहून जातो. आता काही डाऊट? सर आता का हा, नाही सर. आता परत एकदा सांगतो दुसरं एक्झाम्पल. समजा 4 इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 ऑफ 3 असेल, तर काय होईल? हा लॉग जेव्हा इकडे जाईल तेव्हा हा 10 रेस टू 4 होईल आणि हा इज इक्वल टू 3 येईल. समजलं? हो सर. हो सर. हा, तर हे लॉग जेव्हा तुम्ही शिफ्ट करता त्या टाइमला अशी प्रोसिजर फॉलो करायची. हे प्रॉपर्टी लॉग हा रूल आहे त्याचा. सो ही प्रॉपर्टी तुम्हाला समजली असेल पाहिजे. आता पहिल्या प्रॉपर्टी डाऊट असता कामा, प्रॉपर्टी फक्त लक्षात ठेवायचं, दुसरं काही लक्षात ठेवायचं. आता जसं की तुम्हाला इथं पाहायला भेटतंय पण अशा टाईपचं जर आलं समजा, तर याला काय करणार तुम्ही? तर हा जो विषय आहे तिथं, याला हे आपल्याला पुढची व्हॅल्यू फाइंड करायची असते. म्हणजे समजा एक्स आपल्या हिशोबात. तर मग आता विषय, आपण आपल्याला हे इथलं फाइंड करायची की एक्स आपल्याला माहित नाही ती व्हॅल्यू, ही एक्स आपल्याला फाइंड करायची. याला एक्स लिहून टाकायचं. अशा टाईपचं जर आला सॉल्व्ह करा म्हटलं तर काय करणार तुम्ही? याला एक्स म्हणून टाका आणि ती प्रॉपर्टी अप्लाय करा. जर हा लॉग 4 इकडे येणार तर काय होईल? काय होईल? 4 रेस टू एक्स होईल ना, आणि आन्सर काय होईल? इकडचं 16. समजलं?
हा, मग आता मला सांगा, जर आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर याला पण फॉर्मॅट मध्ये आणा, म्हणजे 4 चा स्क्वेअर 16 असतो की नाही, आणि 4 चा रेश टू x आहे. म्हणजे मला सांगा मग याचा बेस सेम आहे, बाय इक्वॅलिटी हा 2 इज इक्वल टू x असणार. मग x ची व्हॅल्यू होती मग 2. क्लियर क्लियर. हो सर. हो. जमतील एक क्वेश्चन खाली अशा टाईपचे तुम्हाला खाली सॉल्व्ह केलेले क्वेश्चन आहेत पाहिजे तर बरेच तुम्हाला क्वेश्चन सगळे सॉल्व्ह करून दाखवलेले, काही प्रॉब्लेम नाही येणार. फक्त प्रॉपर्टी शिकून घ्या शॉर्ट मध्ये, बाकी मग हे सगळे सॉल्व्ह केलेले क्वेश्चन तुम्हाला स्वतः समजतील. आता इथं लॉग 6 लॉग टू द बेस 6 216 आहे, त्याला इक्वल टू x पकडा, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची आहे. तर आपण हा लॉग टू द बेस 6 इकडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला भेटेल काय 216 इज इक्वल टू 6 रेज टू x भेटणार, बरोबर. आणि याला 6 मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे बेस सारखा येण्यासाठी. हा 6 चा किती रेशो येतो, हा 6 चा क्यूब आहे. सो 6 क्यूब 6 रेज टू x. सो दोघांचे बेस सेम आहे, सो x ची व्हॅल्यू 3 असणार. काही डाऊट याच्यामध्ये? नाही. ओके. हा, अनुराग अनुराग समजतंय? हो सर. हो सर. हा, गुड. सो आता सगळ्या प्रॉपर्टीज मी तुम्हाला जवळजवळ होतो याच्यामध्ये. पहिली प्रॉपर्टी आपली इथं फिनिश झाली. याला पण तसंच करायचं, घाबरायचं नाही. रूल तोच वापरायचा आहे तुम्हाला, काही वेगळं करायचं नाही. याला इज इक्वल टू x पकडून घ्या. जर तुम्ही x पकडला तर हा 1/3 रेज टू x इज इक्वल टू 81 आन्सर आहे. समजलं? समजलं का? हो. समजलं का? याचा सर. बेस रेज टू हा होईल ना, आणि इज इक्वल टू 81. आता मला सांगा 81 1/3 चा कोणता रेज टू 81 येईल तो? ते काय करावं लागेल त्यासाठी? त्याला 1/3 मध्ये कन्वर्ट करावं लागेल की नाही? आता कसं कन्वर्ट करणार? तो विषय असा आहे की 81 चा रेसिप्रोकल घेऊन टाका, म्हणजे तो मायनस मध्ये येईल. म्हणजे तुम्ही काय करायचं, याला 1 अपॉन घ्या, म्हणजे तो मायनस मध्ये येईल. मायनस मध्ये तुम्हाला आन्सर भेटेल. म्हणजे इथं 1/3 घेणे आपल्याला 1/3 आणावं लागेल. 81 हा 3 चा क्यूब असतो. 3 चा क्यूब नाही, 3/4 असतो. 3/4 म्हणजे 81 होतं, पण आपल्याला 1 अपॉन मध्ये पाहिजे, 1/3 पाहिजे ना. आपण याला रेसिप्रोकल मध्ये लिहिणार, म्हणजे 1 अपॉन मध्ये लिहिलं ते मायनस द्यावं लागेल की नाही? 1 अपॉन मध्ये लिहिणार तर मायनस द्यावं लागेल ना. नाही समजलं? 81 ला जर मी 1 अपॉन मध्ये लिहिलं तर इथं रेस टू मायनस द्यावं लागतं की नाही? मायनस घ्यावं लागेल ना. अरे 1 अपॉन रेसिप्रोकल करताय तुम्ही तर नाही. कळालं सर, कळालं. हा, सो इकडे प्रॅक्टिस करा. हे 1/3 चा आन्सर तुम्हाला 81 आणायचे, बट 81 इकडे 1/3 आणावं लागेल की नाही? 81 ला बेस जोपर्यंत सारखा होत नाही तोपर्यंत कम्पेअर नाही करता येत. सो तुम्ही काय करणार, आता त्या 81 ला 1/3 आणण्यासाठी काय करा, तुम्हाला एवढं माहिती की हा 3/4 म्हणजे 81 असतो. तर तुम्हाला 1/3 आणायचे, म्हणजे 1/3 आणावं लागेल. म्हणजे 1 चा रेश टू 4 पण असतो. 1 चा रेश टू 4 4च असतो, 1च असतो. त्यामुळे 1 ला किती रेश टू घेता येणार ते प्रश्न नाही. या दोघांचा कॉमन रेश टू निघतो, 1/3 चा कॉमन रेश टू निघून तो 4 निघणार. समजलं? अशा टाईपचं होणार आहे. पण आता याच्यासाठी या 81 ला रेसिप्रोकल मध्ये घ्यावं लागेल की नाही खाली? हो. रेसिप्रोकल मध्ये. रेसिप्रोकल मध्ये घ्या तुम्ही, म्हणजे ते मायनस होणार. म्हणजे तुम्हाला आन्सर कसं भेटेल? तुम्हाला असं भेटेल का, 1/3 रेश टू जो x आहे हा 1/3 रेश टू 4 1 रेश टू 4 रेश टू म्हणजे -4 येणार आहे. कारण तो रेसिप्रोकल मध्ये घेतला तुम्ही 81 ला, कारण 1/3 घेतलाय आपण, 1/8 पण घेतलाय, म्हणून तो मायनस घ्यावा लागला. समजलं? जर तो 3/4 घेतला असता तो प्लस घेतला. मग तो याचा कॉमन रेश टू काय निघतो बाहेर? -4 निघतो. म्हणजे 1/3 रेश टू x इज इक्वल टू 1/3 रेश टू -4 झाला, म्हणून x ची व्हॅल्यू तुम्हाला -4 भेटते. क्लिअर? हो. हा, थोडंसं ऍडजस्ट करावं लागतं ते प्लस मायनस. एक्झाम्पल तुम्हाला समजतील, प्रॉपर्टी तुम्हाला समजली असेल. नेक्स्ट प्रॉपर्टीकडे आपण शिफ्ट होऊ. जी प्रॉपर्टी आहे कॉमन लॉगॅरिथम, नॅचरल लॉगॅरिथम. कॉमन लॉगॅरिथम तुम्हाला पहा फिजिक्स मध्ये बऱ्याच टायमाला अशा टर्म्स किंवा मॅथ्स मध्ये बऱ्याच टायमाला अशा टर्म्स पाहायला भेटतात. कॉमन लॉग आणि नॅचरल लॉग याच्यात पहिले फरक समजून घ्या. कॉमन जर असेल तर असं लिहिलं असं, नुसतं लॉग एक्स जर लिहिलं असं लिहिलं असेल लॉग ऑफ एक्स, तर याचा जो बेस असतो तो बेस 10 अज्युम केलेला आहे. बेस काय असणार? 10च असणार. तो लिहिला जात नाही,
कारण तो नॉर्मली कॉमन लॉग येतो, बऱ्याच ठिकाणी हाच लॉग तुम्हाला पाहायला भेटणार. पण नुसता लॉग ऑफ एक्स लिहिला तर त्याचा बेस काय असतो, 10 असतो. ते अजूम केलंय आपण, जसं आपण 2 लिहितो त्याच्या पुढे आपण प्लस अजूम करून देतो, तसं आहे ते. लॉग ऑफ एक्स लिहिलं तर खाली बेस 10च असणार, अजूम आहे. समजलं? आणि ही प्रॉपर्टी आहे, जर काही एल असं लिहिलेलं असेल, हे तुम्हाला इंटिग्रेशन आणि याच्यामध्ये पाहायला भेटेल. एल एक्स म्हणजे नॅचरल लॉग ऑफ नॅचरल लॉग, याला म्हणतात नॅचरल लॉग. एल म्हणजे नॅचरल लॉग, लॉग म्हणजे कॉमन लॉग, असं असतं. सिम्पल इंडिकेशन. तर नॅचरल लॉग हा जो कॉन्सेप्ट असतो, याचं मिनिंग असतं लॉगचा एक्सचा फक्त त्याचा बेस हा 10 नसून तो ई बेस आहे. समजलं? बेस हा ई आहे, तर त्याला नॅचरल लॉग म्हणतात. आणि बेस जर 10 असेल तर तो कॉमन लॉग आहे. समजलं? आणि त्याला इंडिकेट करण्याचे सिम्बॉल पण आहे. नुसतं लॉग लिहिलं तर बेस 10 असतो, आणि असं एल लिहिलं तर बेस ई असतो. ओके ओके हो सर. गुड. पुढे पहा. सो याच्यावरती काही क्वेश्चन तुम्हाला अशा खाली पाहायला भेटतात. आता या क्वेश्चन्स मध्ये पहा, या क्वेश्चन्स मध्ये एक गोष्ट काय महत्वाची आहे की तुम्ही जेव्हा लॉग काढायला जाता, तर जसं की लॉग ऑफ 1000 पाहिजे तुम्हाला. ओके, तर लॉग ऑफ 1000चा आन्सर 1000च असतो. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे की एक प्रॉपर्टी लॉगची ती आता पुढे येईलच तुम्हाला, ती इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये पण आपण पाहिली असेल. लॉग टू द बेस ए ऑफ ए रेस टू द एक्स असेल तर त्याचा आन्सर एक्सच असतो. लॉग ऑफ बेस ए आणि त्याचं फंक्शन समजा जर ए रेस टू एक्स असेल तर हा लॉग ऑफ ए आणि हा बेस आणि हा त्याचं फंक्शन हे कॅन्सल होऊन जातं, आणि फक्त त्याचा आन्सर काय उरतं, एवढंच. समजलं? समजलं का? हे फंक्शन आहे आणि हा बेस आहे, हे फंक्शन आहे. म्हणजे असं का लॉग टू दी बेस 5 ऑफ 5 रेस टू 4 असेल तर आन्सर काय असलं पाहिजे, मग आन्सर काय असलं पाहिजे, 4. 4. बेस आणि त्याचा एक्सपोनेंट, हे जे फंक्शन आहे आपण जर याचा एक्सपोनेंट आणि याचा बेस जर सेम असेल आणि लॉग असेल तर हा 5 आणि हा 5 आणि हे 5 डायरेक्ट एकमेकाला कॅन्सल करून टाकतात, त्याचा आन्सर 1 येऊन जातं, त्याचा आन्सर उरतो फक्त 4. असं प्रॉपर्टी. समजलं? हे समजली काही प्रॉपर्टी? हो सर. हा, महत्वाचे. हा, सो याच्यानुसार तो लॉग निघतो. तर मी तुम्हाला जर विचारलं की लॉग ऑफ 1000 म्हणजे काय असेल, बोला. 1000 म्हणजे काय करायचं, मग हा नुसता लॉग आहे म्हणजे याचा बेस 10 असणार, कॉमन लॉग आहे ना तो, बेस दिला नाही म्हणजे तो 10 आहे. आणि 1000 चा अर्थ काय असतो, 10⁻³ बरोबर ना. 1000 म्हणजे काय, हो, 10⁻³ मी याच्या 10⁻³ लिहिलं चालेल का, म्हणजे कसं पहा, लॉग टू द बेस 10 ऑफ 10⁻³ होईल की नाही ते, बरोबर. हा लॉग बेस आणि त्याचं फंक्शन सारखं आहे म्हणजे काय आन्सर असलं पाहिजे, 3. फिनिश किस्सा. म्हणजे लॉग ऑफ 1000 चा आन्सर फक्त 3 येतं. समजलं? हो सर. हा, आता याला शॉर्टकट मध्ये पण लक्षात ठेवा तुम्ही. जर तुम्हाला लॉग 10 काढायचं असेल तर 1 आन्सर लिहायचं, लॉग 100 काढायचं असेल तर 2 आन्सर लिहायचं, लॉग 300 काढायचं असेल 1000 काढायचं असेल तर 3 आन्सर लिहायचं, लॉग 10,000 काढायचं असेल तर 4 आन्सर लिहायचं. ते काय समजतं तुम्हाला याच्यावरून, शॉर्टकट मध्ये डायरेक्ट प्लेन वर टाकून ठेवा. जेवढे एकावर 0 तेवढे इथं नंबर असतात. 2 0 2, 3 0 3 0 पाहिजे, 3 4 0 4. तसं पुढच्या लॉग वाला 5 0 वाला कोण येईल, मग त्याचा आन्सर 5. समजलं का? त्याला डोकं लावायचं नाही, एवढे प्रॉपर्टीचा अभ्यास करायचा नाही, डायरेक्ट लक्षात ठेवायचं.
अशा सर टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला इथं खाली पाहायला मिळतील. हा सर याच्या आधीच्या प्रॉपर्टीत जर ते परफेक्ट स्क्वेअर किंवा क्यूब नसला तर त्याला कसं इव्हॅल्युएट करायचं? परफेक्ट स्क्वेअर किंवा क्यूब नसेल तर मग ते कसं असतं माहिती ते का? 1/3 हा ते तसं येणार नाही. हे इव्हॅल्युएशन जेव्हा येतं ना तुम्हाला, तेव्हा हे असं तुम्हाला हे इव्हॅल्युएट करायचं असतं. त्यात टाइम तुम्हाला हे कोणाचं तरी परफेक्ट स्क्वेअर क्यूब वगैरे दिलेलं असतं. आणि जेव्हा ते दिलेलं नसतं, सो दॅट टाइम तुम्हाला त्याला तेवढा रेशो तिकडच्या बाजूला घ्यावा लागेल, जास्त घ्यावा लागेल. समजा आता असं झालं असतं की हे 6:3 ते असं येतं ना, एक्स असतं इथं. म्हणजे 6:x इज इक्वल टू 216. या 216 समजा कोणाचा तरी 250 राहिला असतं का? ओके, हा येत नाही ना आता कोणाचा काही 250. दॅट टाइम काय करायचं तुम्ही? आता तुम्हाला हे जर गोष्ट काढायची तर हा एक्स तुम्हाला यायच्यावरून भेटणारच नाही, म्हणजे तो भेटू शकत नाही. त्याच्यात नसेल तुम्हाला, जर हा इकडे एक्स जर इकडे एक्सपोनेंट मध्ये तुम्हाला याला 6 आणणं जबरदस्ती, म्हणजे जेव्हा तुम्ही इक्वालिटी करतात एक्सपोनेंटल पॉवर मध्ये, तेव्हा एक तर तुम्हाला एक्सपोनेंट सारखे पाहिजे किंवा बेस सारखा असला पाहिजे. जर बेस एक्सपोनेंट सारखा पण बेस सारखे होत नाही तर एक्सपोनेंटला कम्पेअर करता येत नाही, एक्सपोनेंट सारखे होत नाही तर बेसला कम्पेअर करता येत. हे 8th चॅप्टर मध्ये होतं बघा, तुम्हाला 8th स्टँडर्ड मध्ये एक्सपोनेंट अँड पॉवर चॅप्टर मध्ये असायचं पाहिजे. आठवलं का? तर अशा टाईपच्या केसमध्ये ही प्रॉपर्टी काम करत नाही. याला तुम्ही दुसरी मेथड वापरा. ओके, हॅलो, हो सर. हा, याला लॉग वापरावा लागेल. फक्त इथं लॉग वापरायचं, म्हणजे तो असं येतो एक्स लॉग ऑफ 6 इज इक्वल टू लॉग ऑफ 250. मग ते सॉल्व. समजलं? हो सर. मग हा एक्स निघतो मग, कारण याची व्हॅल्यू माहिती असते, याची व्हॅल्यू माहिती असते. हा एक्स असं असतं. सो अशा केसेस असतात. ही प्रॉपर्टी पण झाली. याच्यामध्ये तुम्हाला काही नॅचरल लॉग वगैरेच्या प्रॉपर्टी तिथं दिसतात का? जसं की या ठिकाणी इथं एल वापरलाय, म्हणजे काय, लॉग टू दी बेस ई आहे तो, आणि इथं फंक्शन आहे 1/e. समजतंय का? नीट लक्षात घ्या ते. समजलं का? हे बा, हे एल म्हणजे लॉग टू दी बेस ई असतो, आणि तुम्हाला फंक्शन काय दिलंय 1/e. हा 1/1 चा अर्थ काय असतो? e⁻1. चालेल ना तसं लिहिलेलं त्याला? चालेल ना? e⁻1 खालती +1 असतो, तो वरती येताना -1 होईल. सो लॉग टू दी बेस ई ऑफ e⁻1 असं लिहिलं चालेल की नाही इथं? सो हा e आणि हा लॉग टू द बेस ई कॅन्सल होईल, म्हणजे आन्सर काय असणार? -1. समजलं? समजलं का? समजलं का? हो सर. हो नाही, हा काहीतरी सांगत जा ना. आता पुढे पहा, ही त्याच्यापासूनच तयार झालेली एक अनादर प्रॉपर्टी, पण याला विचार करायची गरज नसते. हा काय दिलाय तुम्हाला? लॉग ऑफ 34, आणि इथं 34च दिलाय. म्हणजे आता मला सांगा, याचा रेशो कोण असेल? मग कोण, ज्याला कोणीच रेशो नसतो तो 1 असतो. तो याचा आन्सर तर निघून जातं, मग तुमचा आन्सर होतं 1. समजलं? हो समजलं? सर. मग याची एक अनादर प्रॉपर्टी, याच्यापासून एक रूल पण तयार होतो. रूल हा तयार होतो, लॉग टू दी बेस ए ऑफ ए जर असेल तर आन्सर 1 असतं. म्हणजे जसं की आता इथं पहा, लॉग टू द बेस 34 आणि ते पण 34 असेल तर आन्सर 1 असेल. आलं लक्षात? हो. हा एक रूल आहे लॉगचा, नवीन रूल तयार झालेला आहे त्याच प्रॉपर्टी पासून. अशा प्रॉपर्टी, हे सेकंड प्रॉपर्टी आपण आता स्टडी केली. त्यानंतर आपण थर्ड प्रॉपर्टी, हे याची काही गरज नाही तुम्हाला, हे प्रॉपर्टी बाय इथून तयार झालेली आहे. आता या दुसऱ्या काही प्रॉपर्टी आहेत. प्रॉपर्टी नंबर 1 पहा, लॉग टू द बेस बी ऑफ 1 0 असतो. लॉग टू द बेस बी ऑफ 1 0 असतो. ओके, आता याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे का, कारण ते त्याच प्रॉपर्टीवर तयार झाले पुढे. b⁻0 1 होणार, बरोबर ना? b⁻0 1.
आणि कोणाचाही रेश टू 1 कोणाचाही रेश टू 0 असेल तर आन्सर 1 येतो, म्हणून ते तसं होतं. अलग लक्षात नसेल समजा कुठलाही नंबर असेल त्याचा जर रेश टू आपण 0 घेतला तर आन्सर काय येतं? समजा 4:0 असेल तर आन्सर काय लिहिणार? 4:0 चा आन्सर काय लिहिणार? 1. 1. कोणाचा रेश टू 0 1च असतो ऑलवेज. मग 1000:0 करा 1च असणार, 0 नाही असणार. सो हे जे प्रॉपर्टी त्याच्यावर आली, याला तुम्ही जर कन्व्हर्जन केलं तुम्हाला कसं भेटेल? त्या प्रॉपर्टीने हा बी हा बी रेश टू हा इकडचा 0 इज इक्वल टू हा इकडचा 1 भेटला पाहिजे. डाऊट त्याच्यामध्ये प्रॉपर्टी लावा ती मागची, आठवले का? आता मला सांगा हा 1 समजा कोणतरी एक्स असेल समजा, तर इकडे पहा b/0 ची व्हॅल्यू 1 असते, कारण साधी गोष्ट आहे ना, ह्या b/0 कधी पण 1च असणार. कोणाचाही रेश टू जर 0 आला तर त्याचा आन्सर ऑलवेज 1च असतो, पॉईंट नंबर काही असू, म्हणून त्याचा आन्सर तुम्हाला ऑलवेज 1 भेटेल. b/0 1 असतो म्हणून ही जी प्रॉपर्टी आहे, बेस कुठलाही असो, फंक्शन जर का 1 असेल तर आन्सर 1. अलग अलग म्हणण्याचा अर्थ आहे लॉग ऑफ 1 आन्सर 1 असतं, लॉग टू द बेस 10 ऑफ 1 आन्सर पण 1च असतं, लॉग टू द बेस e ऑफ 1 त्याचा आन्सर पण 1च असतं, लॉग टू द बेस 4 ऑफ 1 त्याचा आन्सर पण 1च असतं. म्हणजे बेस किती जरी बदलले, इथं बेस कोणीच नाही, इथं 10 होता, इथं e होता, इथं 4 होता, बेस मध्ये किती जरी चेंज झाला 1 चा लॉग 1च येतो. आलं लक्षात? अलग लक्षात? हो. हा, पाठ करा हे सगळं प्रॉपर्टीज आहेत, पाठ करावं लागतं. त्यानंतर पुढे पहा, ही प्रॉपर्टी आताच तुम्हाला वरती शिकवली. जर बेस आणि फंक्शन सारखंच असेल तर आन्सर पण 1 होऊन जातो. 1 नाही 0 येतं. मी तुम्हाला 1 सांगितलं का तिथं? वरची प्रॉपर्टी करेक्ट करा ते. लॉग वरची प्रॉपर्टी चुकीची सांगितली मी, ते काय झालं? लॉग टू द बेस 1 असेल तर आन्सर 0च येतो, लॉग टू द बेस 10 ऑफ 1 असेल तर आन्सर पण 0च येतो, लॉग टू द बेस e असेल आणि 1 असेल तर आन्सर पण 0च येतो, लॉग टू द बेस 4 असेल आणि 1 असेल तर आन्सर पण 0च येतो. इथं 1 लिहिले होते मी चुकून, समजलं का? हो. ते मागची प्रॉपर्टी करेक्ट करून घ्या, ते इनकरेक्ट झाली तुम्हाला. सेकंड प्रॉपर्टी ती मी सांगतो, ठीक आहे. जर तो आणि त्याचा बेस जर सारखा असेल तर आन्सर 1च असतं. हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. जसं काही इथं पहा, इथं लॉग असेल, लॉग टू द बेस a ऑफ a त्याचा आन्सर 1च असतो ऑलवेज. या रूलच्या हिशोबाने काय काय प्रॉपर्टीज तयार होतील, मग बरंच प्रॉपर्टी तुम्हाला पाहायला भेटतील. सो लॉग टू द बेस 2 ऑफ 2 आन्सर 1 येणार, लॉग टू द बेस 10 ऑफ 10 आन्सर 1 येणार, लॉग टू द बेस e ऑफ e आन्सर 1 येणार, ln e त्याचा आन्सर पण 1 येणार, कारण ln म्हणजे काय असतं ते e असतं. किंवा लॉग 10 जर लिहिलं त्याचा आन्सर पण 1 येतं, कारण याला अज्युम करावं लागतं खाली 10 असणार. समजलं? जर बेस दिलेला नसेल तो 10 असतो आणि ln दिलं तर बेस e असतो. बेस आणि फंक्शन सेम झालं की आन्सर 1 येतो. काही डाऊट? नाही सर. गुड. आता सर्वच प्रॉपर्टी तुम्हाला शिकवतोय जवळपास, ज्या गरजेचे आहेत त्या. त्यानंतर आपण जे मागच्या वेळेस जे पाहिलं होतं, मी तुम्हाला सांगितलं होतं बा, हे जे काय आन्सर असतं, हा रूल तुम्हाला ऑलरेडी शिकवून झालेला आहे. म्हणजे तो कॅन्सल होतो, वरचा एक्सपोनंट तुमचा आन्सर येतो. त्याने तो रूल काय सांगितलंय बा, जर समजा अशी टर्म असेल कशी, लॉग टू द बेस ऑफ e आणि e⁻6 आन्सर असेल तर आन्सर काय येणार? काय आन्सर येईल याचं? काय आन्सर येईल याचं? 6. का बरं? मी तुम्हाला आत्ताच सांगितलं होतं, हीच प्रॉपर्टी ती. हे याचा बेस आणि हे जर सारखं असेल आणि त्याचा एक्सपोनंट जो असेल 6, त्याचा आन्सर डायरेक्ट एक्सपोनंट लिहून टाकायचा. समजलं का? आता हे ट्रिग्नोमेट्री मध्ये पण पुसतं मग. म्हणजे असं पण होऊ शकतं, लॉग टू द बेस ऑफ साइन ऑफ x इंटू साइन ऑफ x रेश टू 4. त्याचा आन्सर काय असलं पाहिजे? 4. का? 4. का? कारण याचा बेस आणि हे फंक्शन सेम आहे. आन्सर 4. क्लिअर?
हो क्लिअर. आता हे तुम्हाला इथं त्यांनी फॉर्म्युल्यामध्ये सांगितलं, म्हणजे लॉग टू द बेस ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू एफ ऑफ एक्स रेस टू एक्स नाही, म्हणजे समजा इथं काहीतरी आपण समजा बी घेतलं तर तुम्हाला आन्सर बीच भेटणार. फॉर्म्युल्यामध्ये झालंय. त्याचा बेस आणि हे फंक्शन सेम असल्या कारणाने कॅन्सल तो अर्थ भेटणार. एफ ऑफ एक्स म्हणजे फंक्शन आणि फंक्शन असू शकतं, म्हणजे साइन कॉस टॅन कॉस सेक कोसेक काही पण असू किंवा दुसरं काही पण असू शकतं, एक्स स्क्वेअर एक्स क्यूब वगैरे काही पण असू शकतं. समजलं. हो आता मला सांगा लॉग टू द बेस ऑफ एक्स स्क्वेअर ओके फंक्शन ऑफ एक्स स्क्वेअर रेस टू 6 आन्सर असेल तर आन्सर काय लिहू? आन्सर काय लिहू? 6. का बरं? हा एक्स स्क्वेअर होता, हा एक्स स्क्वेअरला कॅन्सल करून टाकेल लॉग सोबत, म्हणजे आन्सर फक्त 6 होतो. ओके, प्रॉपर्टी समजल्या पाहिजे तुम्हाला. त्यानंतर हा एक रूल आहे, जर तोच आणि त्याचंच लॉग वरती आलं तर तरी ते कॅन्सल होऊन जातं. जसं खालचा लॉग आणि त्याचं फंक्शन बेस त्याला कॅन्सल करतो, तसं वरचा लॉग पण कॅन्सल होतो. म्हणजे जसं की आता जो आपण रूल पाहिला त्याच्यानुसार अजून एक रूल असतो, तो असतो समजा बी ऑफ एक्स लॉग टू द बेस बी ऑफ एक्स असं असतं. बी लॉग टू द बेस बी ऑफ एक्स पण असतो एक्सच. का? हा खालचा रेस टू आणि याचा हा बेस एकमेकाला कॅन्सल आउट करतात, फक्त आन्सर. ही प्रॉपर्टी पण आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये पाहिलेली. आठवते का? आठवते का? हो सर. म्हणण्याचा अर्थ पहा, समजा 3 रेस टू लॉग टू द बेस 3 ऑफ साइन ऑफ एक्स असेल तर आपण काय करायचो? हा खालचा 3 आणि लॉग ऑफ 3 फिनिश, डायरेक्ट साइन ऑफ एक्स. समजलं? समजलं? हा, आता सांगा समजा हे जर असेल असं की साइन ऑफ एक्स रेस टू लॉग ऑफ साइन ऑफ एक्स फंक्शन ऑफ टॅन स्क्वेअर, तर आन्सर काय असलं पाहिजे? टॅन स्क्वेअर एक्स. संपला. दिसायला ते कितीतरी विचित्र दिसलं, प्रॉपर्टीकडे ठेवा, तुम्हाला आन्सर लिहिता येईल टॅन स्क्वेअर. समजलं? हो हा, प्रॉपर्टीज तुमच्या ब्रेन मध्ये फिक्स पाहिजे, दिसताच किती आपल्याला आठवल्या पाहिजे, तर तुम्हाला ते लॉगचे क्वेश्चन सॉल्व्ह करता येईल. अनुराग समजतंय का व्यवस्थित आता हे? आता पण काही प्रॉब्लेम आहे लॉग मध्ये? हा नाही सर. आता या प्रॉपर्टीज तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे, या प्रॉपर्टीज तुम्हाला ऑलरेडी नोन आहेत. जसं की लॉग मध्ये जर इंटू असेल तर आपण त्यांची प्लस करतो, डिव्हिजन असेल तर मायनस करतो, रेस्ट टू रेस्ट असेल तर तो वरती आणतो, आणि जर का उलट सुलट पण आपल्याला थोडंसं करता येतं, म्हणजे लॉग दोन्ही ठिकाणचे कॅन्सल होतात. ह्या बेसिक प्रॉपर्टीज आहेत, जनरली सगळ्यांनाच माहिती असतं, तरी पण मी एकदा क्लिअर करून घेतो. समजा हा बेस काही होता, तो बी असेल तर बी द्यायचा, टेन असेल तर 10 द्यायचा, ई असेल तर ई द्यायचा, तो असेल तर ते टाकायचा, आणि जर नसेलच दिलेलं तर टेनच राहतो समजा. म्हणजे जसं की लॉग ऑफ असं असेल एक्स प्लस एक्स इंटू वाय, अशा टाईपचा क्वेश्चन आहे समजा, एक्स इंटू वाय. याला जर तुम्ही लॉग मध्ये घुसवला, हा लॉग मध्ये घुसवला तर कसा घुसेल तो? लॉग ऑफ एक्स इंटूच्या जागी प्लस लिहावं लागतं आणि लॉग ऑफ वाय. समजलं? आणि या लॉगला जर का बेस असला असता, इथं बेस आहे समजा इथं 3, तर याला पण 3 बेस द्यायचा, याला पण 3 बेस द्यायचा, बेस कंटिन्यू होतो. ओके, हो सर. नेक्स्ट प्रॉपर्टी, जर हे डिव्हिजन असेल तर हे असं समजा क्वेश्चन आहे, लॉग टू द बेस 3 ऑफ डिव्हिजन आहे तुमच्या कशाचं? एक्स अपॉन वायचं डिव्हिजन. तुम्हाला जर लॉग मध्ये घुसवायचं आहे याच्या, तर कसा घुसवणार याला? लॉग टू द बेस ऑफ 3 ऑफ एक्स, डिव्हिजन असल्यामुळे मायनस करायचं, लॉग बेस ऑफ 3 ऑफ वाय. एनी डाऊट? डाऊट? ओके, त्यानंतर हे रूल पण तुम्हाला जनरली माहिती असतो, जसं की लॉग
काही पण बेस असेल, समजा 3 असेल आणि तुम्हाला इथं क्वेश्चन दिलेला आहे 5⁻6. ओके, आता तुमची कुठलीच प्रॉपर्टी इथं बसत नाही. मग तुम्ही काय करू शकता, तुम्हाला जर याला सिम्प्लिफिकेशन करायचं असेल तर हा जर 3 राहिला असेल तर प्रॉपर्टी बसली. मग या 6 ला तुम्ही समोर लिहू शकता. समजलं का? म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता का 6 log to the base 3 of 5. समजलं? समजलं? समजलं का? हो हॅलो, सर. समजलं का? बोलत झालं जरा, मला ते आवाज येत नाही का असं वाटतं, रेंज जाते मध्ये मध्ये. जर का अशी कंडिशन असेल, log to the base of 3 of x square is equal to log to the base 3 of y square. तर दोन्ही साईडचा इक्वल आहे की नाही, दोन्ही साईड मध्ये सारखं सारखं ते कॅन्सल करतो. लॉग टू द बेस 3 लॉग टू द बेस 3 आपल्याला कॅन्सल करता येतो, x इक्वल टू y स्क्वेअर. समजलं? हो. ओके, सो या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाठ असल्या पाहिजे एवढ्या. सो याच्यानंतर मग प्रॉपर्टी सेपरेट सगळे उरत एवढंच आहे. म्हणजे हे मायनस प्लस मध्ये कन्वर्ट करायला लागणार. त्याला पण कन्वर्ट मारलं, त्याला कसं कन्वर्ट मारलं ज्यांनी, लॉग 3 तो मध्ये घेणार. हे पहा, पहिले तर हा लॉग 3 याला घुसवणार, हे डिव्हिजन आहे, मायनस करावं लागेल. म्हणजे कसं करावं लागेल पहा, लॉग टू द बेस 3 ऑफ x प्लस y होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, ओके, हा खालची टर्म लॉग टू द बेस 3 इन ब्रॅकेट x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आता तुम्ही याच्यामध्ये एक गोष्ट अजून करू शकता, ती म्हणजे काय, हा होल ब्रॅकेटचा स्क्वेअर होता, याला पुढे लिहू शकतो. प्रॉपर्टी होती आताच पाहिलेली आपण, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो 2 log टू द बेस 3 इन ब्रॅकेट x प्लस y मायनस लॉग, हे सेपरेट मध्ये ना, कॉम्बाईन ब्रॅकेटचा स्क्वेअर पाहिजे, याला काही नाही करता येणार आणि याला सॉल्व्ह करायचं. समजलं? समजलं का? हो सर. याचे लॉग घ्यायचे आणि लॉग घ्यायचे, असे कामं करायची. असा हा मॅटर असतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही जास्त अशी समस्या जे आहे ते आपल्या कामाचे नाही. सो या प्रॉपर्टी इथंच फिनिश होतात. आता मी काही शॉर्ट प्रॉपर्टीज आहेत त्या आपण सांगतो तुम्हाला. इथं सगळे आपल्या पीडीएफ मध्ये तुम्हाला शॉर्ट प्रॉपर्टीज पाहायला भेटतील. त्या प्रॉपर्टीज एक्सपोनेंट, इंडेक्स रूल आणि लॉगॅरिथम रूल, हे दोघांचं कंपॅरिझन दिलंय बघा मला इथं. इंडेक्स रूल मध्ये बेस सारखे असेल आपण वरच्याची प्लस करतो, लॉगॅरिथम जर ऍडिशन असेल तर आपण मल्टिप्लिकेशन करतो. जर इंडेक्स मध्ये डिव्हिजन असेल तर आपण बेसची मायनस करतो, म्हणजे इंडेक्सची मायनस करतो. लॉगॅरिथम मध्ये मायनस असेल तर आपण त्यांची डिव्हिजन करतो. जर इंडेक्स मध्ये रेश टू चा रेश टू असेल तर आपण मल्टिप्लिकेशन करतो. लॉग मध्ये जर रेश टू चा रेश टू असेल तर त्या रेश टू ला आपण खाली घेऊन येतो. बघा हा एन होता की नाही, इथं एनला आपण पुढे घेऊन आलो. हा जो एन होता त्याला पुढे घेऊन आलो पाहिजे. दिसतोय का? हे सगळे रूल शिकवलेत मी आता, आठवत आहेत ना का नवीन वाटतंय? आता शिकवलं ना? हॅलो, हो सर, आठवतंय. हा, कुठल्याही नंबरचा जर रेश टू 1 असेल तर त्याचा आन्सर एक्सच असतं, हे कन्फर्म आहे. आणि कुठल्याही नंबरचा जर रेश टू 0 असेल त्याचा आन्सर 1 असतं, हे कन्फर्म आहे. तसं लॉग मध्ये पण आहे. लॉग 10 हा कधी पण 1च असतो आणि लॉग 1 हा कधी पण 0च असतो. फिक्स व्हॅल्यू आहे, पाठ करून ठेवायचं. समजलं? हो रूल सर. सांगितले, याच्याबद्दल पण रूल सांगितले मी तुम्हाला. रूलचं शॉर्टकट केले त्यांनी. हे प्रोडक्ट रूल वगैरे आताच सांगितलं तुम्हाला, प्लस मायनस. हा एक रूल फक्त सांगायचा राहिला तुम्हाला, बस तेवढा एक रूल सुटला होता जो मोस्ट ऑफ द टाइम्स यूज होतो, तो सांगायचा राहिला, तो ऐकून घ्या. लेक्चर आता बहुतेक ऑफ होणार आहे. चेंज द बेस रूल हा सर्वात महत्त्वाचा रूल आहे. म्हणजे जर समजा लॉग टू द बेस ए ऑफ एक्स असेल, बेस ए आहे आणि फंक्शन एक्स आहे, तर याच्या बेसला चेंज करता येतं. आपलं बेस चेंज करता येतं दोघांचे. म्हणजे काय करता येतं, काय करायचं, हा बेस एक वेगळा बेस कन्सिडर करायचा, म्हणजे एक एक वेगळा बेस घ्यायचा आणि तो गाणा देऊन टाकायचा. ओके, म्हणजे थर्ड बेसिक कन्सिडर केलं. जसं लॉग टू द बेस 3 ऑफ एक्स असेल तर याला मी असं लिहू शकतो, एक वेगळा बेस कन्सिडर करणार, लॉग काही पण एक वेगळा बेस, मग 4, आणि इकडे पण लॉग 4. माझ्या वरची असते, मी कोणता पण घेऊ शकतो, काय अडचण नाही, कारण तुम्ही वरती खाली सारखा घेतल्यामुळे इम्पॅक्ट 0.
हे वरची जे फंक्शन जे आहे ते याला द्या आणि जो याचा बेस होता तो याला द्या. समजलं? याला चेंज ऑफ बेस रूल म्हणतो. आलं का लक्षात? हो सर. बेस बेस चेंज करून टाकला मी त्याचा पहा. त्याचा बेस 3 होता, आता मी 4 करून टाकलाय. मला जो पाहिजे तो करता येतो. आता मला जर क्वेश्चन मध्ये जर बेस 10 पाहिजे असेल तर मी काय करणार? क्वेश्चन असं दिलाय लॉग टू दी बेस 3 ऑफ x दिलाय आणि मला बेस 10 पाहिजे. मला 3 नको बेस. मला 3 बेस नकोच आहे. मला जमतच नाही ते. मला 10 बेसचे जमतं. मग मी काय करणार? लॉग टू दी बेस 10 आणि लॉग टू दी बेस 10 आणि हा जो x आहे त्याला वरती लिहिणार आणि हा जो 3 याला खाली लिहिणार. संपला बेस चेंज. आता हे तर लॉग काढता येतं. जो तुमचा लॉगॅरिथमिक टेबल आहे तो लॉग बेस 10 चा टेबल आहे. समजलं का? हो सर. तुमचा प्रश्न असेल ना की हे लॉग 3 लॉग 7 लॉग 8 कसे काढायचे, कुठून काढायचे, त्याचं उत्तर देतोय मी तुम्हाला. हा रोज सर्वात जास्त ठिकाणी तुम्हाला हे लॉग 3 लॉग 4 वगैरे हे जे असतात ना हे काढता येतात. त्याच्यासाठी चेंज बेसचा फॉर्म्युला वापरायचा. बेस तुम्हाला कुठलाही ठेवता येतो. तुम्ही तुमच्या मर्जीने ठेवू शकता. आपण कुठला ठेवणार? लॉग टू द बेस 10 ठेवणार. संपला विषय. ओके ओके. परत एकदा हो सांगू सर. अरुण? परत एकदा सांगायची गरज आहे का? नक्की सांगा, महत्वाचा रूल आहे. परत एकदा एक घेऊन टाका. समजा Sir, लॉग हा तो जर लॉग टू द बेस 10 असला हा तर त्याला आपल्याला 1 घेता येतं का मग? हा पण ते समोरचा मग आन्सर 10 पाहिजे ना. कसं आहे म्हणजे लॉग टू म्हणजे लॉग टू द बेस मला 3 आहे आणि इथं समजा तुम्हाला असं काहीतरी 26 दिलं. बरोबर? फंक्शन 26 आहे, लॉग टू द बेस 3. त्याला तू कसं कन्वर्ट करशील? लॉग आता बेस नाही लिहिला तरी चालेल, कारण तो अझ्युम केला जातो की 10 असणार. म्हणजे नाही लिहिला म्हणजे अझ्युम आहे काय 10. आपण 10च घेणार जनरली. लागत असलं दुसरं तर आपण दुसरं घेऊ. नॉर्मली तुम्ही याला सॉल्व्ह करताना 10च घ्या. इथं 26 यायचं आणि खाली लॉग ऑफ 3 लिहायचं. हा बेस इथं खाली घ्यायचा. आता काही प्रश्नच नाही. लॉग ऑफ 26 काढा, लॉग ऑफ 3 काढा, त्याचा आन्सर तुम्हाला लॉग टेबल मध्ये भेटून जातो. संपला विषय. समजलं? हो आणि सर. तुझा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा असेल लॉग टू दी बेस 10 ऑफ लॉग टू दी बेस ऑफ 4 ऑफ 10 असा जर क्वेश्चन असेल तर ते सांगतो तुला. तर तो त्याला कसं चेंज करणार तू? लॉग टू दी बेस 10 ऑफ 10 होऊन जाईल तो आणि इथं काय येणार? लॉग टू दी बेस 10 ऑफ 4 होऊन जाईल. सो लॉग टू दी बेस 10 ऑफ 4 हे तुम्हाला लॉग टेबल मधून काढावं लागेल. पण याला काढायची गरज आहे का? कन्फर्म आहे नाही, काय? तो 1 होऊन जाईल. हा म्हणजे जे प्रॉपर्टी डायरेक्ट लागते ते डायरेक्टच लावा. पण हे ब्लॉक टू द बेस 4चं काय करायचं मला तर माहितीच नाही. माहितच नाही साठीची प्रॉपर्टी. तुम्ही बेसला कुठलेही बेस घेऊ शकता. तुम्ही बेसच चेंज करू शकता. काय फक्त जे वरती करणार तेच खाली करा. आणि नॉर्मली जेव्हा तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करायचं असतं दॅट टाइम तुम्ही बेस हा लॉग टू द बेस 10च घ्या. आणि सम वॉट केसेस मध्ये तुम्हाला अप्रोप्रिएट बेस लागत असतो. की बेस 5 पाहिजे, बेस 6च पाहिजे. इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये कधी कधी वापरला जातो. त्या टायमाला तुम्हाला डायरेक्ट 5, डायरेक्ट 6, डायरेक्ट 100, डायरेक्ट 1000 असं काही पण घेतो. समजलं? समजलं? हो सर. इक्वालिटीचा तर मी आता सांगितलं तुम्हाला. त्याच्यामध्ये बऱ्याच इक्विव्हॅलेन्सी आहे वरती लॉज ऑफ ते काही रिपीट पण झाले असतील. काही रिपीट काही हे रेसिप्रोकलची पण असते. रेसिप्रोकलला मायनस तो 1/x मायनस येतो ना खाली. हे पाहिजे रेसिप्रोकलला. रेसिप्रोकलची प्रॉपर्टी तुम्ही डायरेक्ट जरी लक्षात ठेवली तरी चालेल किंवा तुम्ही कन्सेप्ट बाय कन्सेप्ट घेत देता. हा काय लॉग टू द बेस 1/x आहे. आता मला सांगा 1/x चा अर्थ काय असतो? x⁻⁻1 बरोबर ना? हो. बरोबर ना? हा आणि हा -1 मी लिहू शकतो का? म्हणजे -1चा काही नसतं म्हणजे मायनस लॉग ऑफ x झालं. समजलं का? समजलं का? हो सर. हा म्हणजे याला डायरेक्ट तुम्ही फॉर्म्युला पकडून घेतलं तरी चालेल. म्हणजे 1/x असेल तर मायनस लिहून टाकायचं. 1/x असेल तर मायनस लिहून टाकायचं. बस तेवढंच करायचं. समजा इथं असेल लॉग ऑफ
1/x² असेल तर तुम्ही काय घेणार, तुम्ही डायरेक्ट डोक्यात टाकून घ्या. हा 2 आहे नाही तर -2 समोर लिहायचा आणि log of x लिहून टाकायचं. समजलं? हो. समजा असं असेल log 1/x³ तर काय करणार तुम्ही, -3 समोर -3 log of x लिहून टाका. समजा असं असेल log 1/x⁻⁴ तर मग काय करणार तुम्ही, 4 इथं लिहिणार आणि log of x 4 लिहिणार. समजलं का? ते उलट करा. तर -4 असेल +4 द्यायचा, +4 असेल -4 कारण रेसिप्रोकल मध्ये येतो म्हणून. ओके, या प्रॉपर्टी झालेल्या आहेत तुमच्या. हा, ही महत्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला माहिती असली पाहिजे. log टू दी बेस, हे जनरली विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नाही. हे रट्टा मारल्यासारखं पाठ करून घ्या. हे आपल्याला माहिती आहे log टू दी बेस a ऑफ a म्हणजे 1 असतो. e ऑफ e आला तरी पण त्याचा सर्व येईल कारण log टू दी बेस e म्हणजे याला नसतो, e म्हणजे तो 1 येणार. म्हणजे या प्रॉपर्टी तुम्हाला जनरली समजून जातात. पण या 1च्या e च्या समजत नाही जनरली, e च्या जरा कठीण असतात. log टू दी बेस e ऑफ 1 जर असेल तर आन्सर 0 असतं आणि log टू दी बेस e ऑफ 1 असेल तर आन्सर 0 असतो. म्हणजे त्याला दोन पद्धतीने लिहिलं जातं. समजलं का? याला म्हणजे log टू दी बेस e असतो. सांगितलं ना ते मी. म्हणजे e ऑफ 1 असेल तर 0 आन्सर येतो आणि a ऑफ a असेल तर 1 आन्सर येतो. हे डाऊट? e ऑफ e आला तरी 1 च येणार. हे समजलं का? हे समजलं का सांगू परत? अरे हो नाही काही तर सांगा. जाऊ पुढे का नको थांबू? हे महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. नसेल समजलं सांगा, मी परत सांगतो. जसं की या ठिकाणी पहा, ए आणि ए दोघांचं असल्यामुळे 1 या ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी ln म्हणजे याचा अर्थ असतो log टू दी बेस e. ln म्हणजे log टू दी बेस e आणि हा पुढचा e. ए झालं परत ते आन्सर बनून जातं. कारण हे दोन आहेत. या ठिकाणी log टू दी बेस e आहे आणि त्याचं 1. log टू दी बेस e चा जर 1 असेल तर त्याचा आन्सर 0 लिहितात. ही महत्वाची गोष्ट आहे. ओके, आणि या ठिकाणी पहा ln लिहिलं म्हणजे हे log टू दी बेस eच असतं. त्याचा 1 घेतला तर आन्सर 0 येणार कारण ही वरचीच केस झाली. समजलं? या प्रॉपर्टीज आपण आता पाहिल्याच आहेत ऑलरेडी. ही एक प्रॉपर्टी सांगायची राहिली. याला रेसिप्रोकल प्रॉपर्टी म्हणतात लॉगची. ही एक प्रॉपर्टी पण इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये. रेसिप्रोकल प्रॉपर्टी म्हणजे काय? जर तुम्हाला लॉगला रेसिप्रोकल घ्यायचा असेल जसं की पहा log टू दी बेस 3 ऑफ x असेल तर याचा रेसिप्रोकल जर घेतला तुम्ही तर कसं भेटेल तुम्हाला 1/, याचाच रेसिप्रोकल घ्यायचा पण करा, लॉगच लिहा, फक्त x ला इथं लिहा आणि या 3 ला वरती लिहा म्हणजे log टू दी बेस x ऑफ 3 होऊन जातं. समजलं का? समजलं का? हो. ही प्रॉपर्टी पण महत्वाची तुमच्यासाठी. जेव्हा आपल्याला वरची आणि खालची टर्म जवळपास करायची असते त्या टाइम आपण लॉगची ही प्रॉपर्टी यूज करतो कॅन्सलेशन करण्यासाठी. म्हणजे इथं वरती मल्टिप्लिकेशन मध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी भेटलेली असते पुढे log ऑफ x⁻³ x आणि 3 असं भेटलेलं असतं तुम्हाला आणि तुम्हाला अशी टर्म दिलेली असते. तुम्ही त्याला रेसिप्रोकल करतात आणि हे कॅन्सल करतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला ही प्रॉपर्टी बऱ्याच वेळेला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये सिम्प्लिफिकेशनसाठी वापरली जाते. समजलं? ओके, सो मग बाकी प्रॉपर्टी आता झालेल्या आहेत बऱ्यापैकी. मायनस झाले, लॉग वगैरे सगळं झालं. एवढ्याच प्रॉपर्टी तुम्हाला जनरली अभ्यास करायचे. हे पण रिपीट आहेत. बऱ्याच प्रॉपर्टी याच्यामध्ये रिपीटेशन मध्ये थोडंसं दॅट्स इट. समजला लॉग? हो सर. आता कोणाला काही डाऊट्स असेल तर विचारा. या प्रॉपर्टीच्या तुम्हाला सेकंड जी पीडीएफ पाठवली आहे त्यामध्ये लॉगच्या जवळपास सर्व प्रॉपर्टी आहेत. त्याच्या बाहेरच्या प्रॉपर्टी अजिबातच नाही. मी सगळीकडनं सर्च करून त्या प्रॉपर्टी जमा केले. सो रिपीट होतात त्याच्यामध्ये कारण वेगवेगळ्या ठिकाणच्या प्रॉपर्टी आहेत, पण याच्या बाहेर प्रॉपर्टी अजिबात जाणार. तुम्ही त्याच्यात रिपीट होणाऱ्या प्रॉपर्टी काढून टाका. ज्या वेगवेगळ्या आणि डिफरंट प्रॉपर्टी वाटतात ते एका पेजवर लिहा आणि समोर चिपकून टाका स्टडी रूम मध्ये. सो तुम्हाला त्या लक्षात राहतील. लॉग हा प्रकार तुम्हाला इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करणार नाही.
ओके. सिम्प्लिफिकेशन काल मी सांगितलं त्याच्यानुसार तुम्ही लॉग काढा, मग त्याचे कॅरेक्टरिस्टिक काढा, अँटीलॉग घ्या. म्हणजे पहिले अँटीलॉग घ्यायचं नाही, पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं मग अँटीलॉग घ्यायचं. समजलं का? हो हं? सर. हो सर. असं करा. आणि कधी कधी काय होतं माहिती का, समटाइम्स दोन गोष्टी अँटीलॉग घेताना एक गोष्ट फक्त तुम्हाला विचित्र वाटू शकते त्याच्यामध्ये. समटाइम्स काय होतं, दोन गोष्टींची मायनस होते आणि छोट्यातनं मोठी मायनस करायची असते, तसं होत नाही कधी. लहानातनं मोठा कधीच मायनस होत. ओके. दॅट टाइम तुम्हाला +1 आणि -1 करावं लागतं. म्हणजे एकदा प्लस करायचा आणि एकदा -1 करायचा आणि मग त्याला मोठा करून घ्यायचा मग मायनस करायचा. अशी एक ती सिस्टम असते. समजले नाही? एक्झाम्पल येईल त्यासाठी. सर ही PDF ग्रुपवर पाठवलेली आहे. पाठवली निवाडे क्लासच्या ग्रुपवरती टाकून दिली PDF. दोनही PDF लॉग मध्ये अजून काही प्रॉब्लेम असेल, कुठली प्रॉपर्टी तुम्हाला समजली नसेल तुम्ही विचारून घ्या. आज आपण इथं थांबू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आफ्टरनूनला लेक्चर होतील आज रेग्युलर. तुमचं किती टायमिंग आहे? 2 ना? 2 PM ला तुमचं होणार. ओके. हजर आणि मला टेस्ट पाठवा. तुम्हाला वेक्टरची टेस्ट दिलेली मी, मला प्रत्येकाची टेस्ट पाहिजे. आज पण भेटेल. थांबू आपण आज. राज सर. हा सर. हे जे लेक्चर आहे ना, हा. याचा जो व्हिडिओ टाकशील ना तो मला पर्सनली माझ्या नंबरवर एक सेंड कर. काय? या लेक्चरचा व्हिडिओ जर टाकशील ना तू, हा. जेव्हा टाकशील तेव्हा पर्सनली माझ्या नंबरवर पण सेंड करशील याला, याची हो लिंक. हो सर. ते मी अनलिस्ट केलंय. ज्यांना लिंक जाईल या- तेच बघू शकतात, सगळे नाही बघू शकत. हा ना, तर लिंक ज्यांना जात ना हा. ते ओके. लिंक मला पाठवशील. हो ठीक आहे. WhatsApp. हो फक्त या लेक्चरची लिंक पाठव. हो हो ठीक आहे. ठीक आहे. आणि मागच्या लॉग पण लेक्चरची लिंक पाठवली तरी चालेल. हा सर. आज टाकतो ते दोघं. कालच होतं सर मागचं. काल आणि आजचं. ठीक हो आहे, चालेल. हो.